विठ्ठल 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 हरि ओम। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णातटी परमशांत सुखास भोगी, ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, अनन्य दो चरण त्यास इच्छित देता आहे। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, एकंदरीत परमार्थ प्रवणतेतून जो विशेष आनंद प्राप्त होतो, त्या आनंदापासून वंचित व्हावं किंवा दूर जावं असं कोणालाच वाटत नाही। या ठिकाणी आपण विचार करतो आहोत तो त्या अज्ञ जीवाचा, त्याला ज्ञान झालं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर असं सांगितलेलं आहे की ज्ञान ही इतकी पवित्र वस्तू आहे की त्याच्यापेक्षा पवित्र असं जगात काहीच नाही। ज्ञान म्हणजे साक्षात परब्रह्मच आहे। इथं ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान असा घ्यायचा आहे। नहि ज्ञानेन नहि ज्ञाने न पवित्रमिह विद्यते, ज्ञानापेक्षा पवित्र असं काहीच नाही। तर त्या संदर्भात आपण वशिष्ठ आणि विश्वामित्राची गोष्ट गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायाच्या अंती जी सद्गुरुनाथ महाराजांनी सांगितली, असं सरस्वती गंगाधराचं म्हणणं आहे आणि त्याचं म्हणणं आपण मान्य केलेलं आहे। ज्या अर्थी आपल्याला गुरुचरित्र आवडतं त्या अर्थी आपण ते म्हणणं मान्य केलेलं आहे। तेव्हा ही गोष्ट ऐकताना आपल्या लक्षात असं निश्चित येईल की पुष्कळ तप केलं, किंबहुना भगवंताचं अनुसंधान साधण्याचा प्रयत्न केला, विविध अशा प्रकारच्या मंत्रांची जोपासना केली, मंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र सगळे अध्यात्मातल्याच बाबी आहेत। तर या सगळ्या शास्त्रांचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा शास्त्राचं जे अधिष्ठान, जे भगवंत, ते अधिष्ठान जर साध्य झालं नाही, म्हणजे प्रवासातच जर मनुष्य राहिला तर मनामध्ये विविध अशा प्रकारचे विक्षेप निर्माण होऊन पुष्कळ वेळा साधनेचं सुद्धा स्खलन होण्याची शक्यता असते आणि हे स्खलन होऊ नये म्हणूनच सद्गुरूंची कृपा ही आवश्यक आहे। तो विश्वामित्रानं काय केलं, रागाच्या भरात वशिष्ठाचे शतपुत्र म्हणजे त्याच्या धारणा पुष्कळशा त्याच्यावर प्रहार केले आणि तरी सुद्धा वशिष्ठ जेव्हा रागवले नाही तेव्हा विश्वामित्राच्या मनात असा विचार आला की वशिष्ठ अजिबातच ऐकत नाहीत, तर आपण त्यांच्यावरही प्रहार करावा आणि त्यांच्या देहाचा नाश करावा। पहा, एखाद्या गोष्टीची अतिशय लालसा निर्माण झाली किंवा
एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जेव्हा सारासार विवेक बाजूला करून मनुष्य कार्यरत व्हायला लागतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेली जी दुष्ट बुद्धी आहे ती कशी कार्य करते. आता विश्वामित्र एवढा मोठा तपस्वी, पण त्याच्या मनात असा काही राग आला की त्या रागानंच तो आत्म त्याचं प्रज्वलन व्हायला लागलं. आत्म खरोखर त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा काळोखच निर्माण झालेला आहे आणि त्याला वाटलं वशिष्ठाला मारून टाकावं. पण पुन्हा गंमत अशी असते, माणसाचं मन जे आहे ते मन विविध अशा प्रकारच्या गोष्टी प्रगट करत राहतं. त्यात पुन्हा त्याच्या वृत्तीमध्ये विश्वामित्राच्या मनात असा विचार आला की जर का आपण वशिष्ठानं मारलं तर मला ब्रह्मऋषी म्हणणार कोण. म्हणजे वशिष्ठाचा देह हा त्याच्या ब्रह्मऋषी पदाचा एक प्रकारचा अडसरच झालेला होता आणि म्हणून म्हणला ह्याला जिवंत ठेवायलाच पाहिजे. हो, सगळं जग माझ्या मालकीचं व्हावं, सगळे नसावीत आणि मी एकटाच असावं, मग याचा असण्याचा तरी काय उपयोग आहे. काहीच नाही. ईश्वराची लीलाच अशी अगाध आहे की त्याच्यावर विचार करता करता मनुष्य थकून जातो. म्हणून ईश्वराला विचारानं पकडायचं नाही. त्याला पकडायला एक युक्ती आहे, नाही असं नाही. काय आहे की आपण त्याच्यावर प्रेम करत राहायचं आणि प्रेम असं करायचं की तू असलास ठीक आहे, नसलास ठीक आहे, पण बाबा सगळीकडे तू आहेस असं 4 लोकांनी, जाणत्या लोकांनी सांगितलेलं आहे, तर आम्ही मानतो आणि आम्ही आपलं चाललोय. तसं काय आपणही स्वस्थ राहायचं आणि त्यालाही स्वस्थ राहा म्हणून सांगायचं. आपण डिवचले गेलो किंवा ईश्वर डिवचला जातोय. म्हणून आगाऊपणा जो आहे, एका पायावर उभा राहून तप करणं, खाली डोकं वर पाय करून तप करणं, हठयोगामध्ये हे प्रयोग सांगितलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. किंवा अष्टांग योग जो आहे त्या योगामध्ये प्रयत्नाला अतिशय प्राधान्य दिलेलं आहे. प्रयत्न नसावा असं नाही, पण कन्व्हिनियंट प्रयत्न कोणता आहे किंवा आपणाला सुकर होईल असा प्रयत्न कुठला आहे हे जर का आपणाला शिकायचं असेल तर त्यासाठी वस्ताद चांगला पाहिजे, म्हणजे गुरु चांगला पाहिजे. तो गुरु काय सांगतो की बरोबर युक्ती सांगतो की कशा प्रकारे, जसं भगवान श्रीकृष्णाने जरासंधाचा वध करताना श्रीकृष्ण कित्येक वेळा मैदानातनं पळालेला आहे, कित्येक वेळा. अहो, जो प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि जो वाटेल ते करू शकतो ते करू, त्याला जरासंधाला मारणं काय अवघड होतं. पण तरी सुद्धा परमात्म शक्तीचा जो संकेत आहे त्या संकेतानुसार जरासंधाचा वध भीमाच्या हस्तेच करायचा हे ठरलं असल्या कारणानं श्रीकृष्णाने काय केलं, भीमाला पुढं केलं. भीमाच्यातही तोच होता. श्रीकृष्ण नाही अशी जागाच नाही, भीमाच्यात तोच. 5 पांडवात तोच होता. आता 5 पांडवात श्रीकृष्ण द्रौपदीचा राणा पांडवा घरी असं संतांनी म्हणलेलं आहे. का म्हणलं तर पंच ज्ञानेंद्रिय जे आहे त्या पंच ज्ञानेंद्रियामध्ये प्रकर्षानं ते परमार्थ तत्व आहे म्हणून संतांनी हे प्रगट केलेलं आहे. अर्थात हे संतांचं प्रगटीकरण जे आहे त्याच्यावर पुन्हा चर्चा प्रतिचर्चा जर आपण करत राहिलो हाती काही लागणार नाही. चर्चेतनं काय होतं, चर्चेतनं हातात काही लागत नाही. म्हणून चिंतन असावं. चिंतन कसं असावं, चिंतन आपला भाव खुलवतं आणि परमार्थ तत्वासाठी आवश्यक असणारा जो आतला मार्ग आहे किंवा आतली आपल्या यात्रा जी आहे ते सुकर करण्यासाठी म्हणून चिंतन असावं. त्या चिंतनासाठी काही वेळा नामाचा आधार घेतात, काही वेळा अभंगाचा आधार घेतात, काही वेळा नुसत्या स्मरणाचा आधार घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. नवविधा भक्ती, अहो भक्ती एकच आहे. हो,
पुन्हा 9 प्रकार कशाला केले? ज्याला जो सोयीस्कर असेल तो त्याने अंगीकृत करावा एवढ्यासाठी ते 9 प्रकार केलेले आहेत. तेव्हा गंमत अशी झाली की विश्वामित्राला असं वाटायला लागलं, जर वशिष्ठाला मी मारलं तर फार मोठा प्रमाद होईल, दोष होईल. का दोष होईल? तर मला सर्टिफिकेट देणारच जर गेला तर मग उपयोग काय? आणि ते त्याचं बरोबर आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वामित्रातला लौकिकातला स्वार्थ हा या कथेमध्ये आपणाला पाहायला मिळतो. राजा कसा स्वार्थी असतो हे पहा आपण. पण स्वार्थ सुद्धा 2 प्रकारचे आहेत. एक पारमार्थिक स्वार्थ आहे आणि एक व्यावहारिक स्वार्थ आहे. आता पारमार्थिक स्वार्थामध्ये खऱ्या अर्थानं अर्थ कोणतं असतं? तर स्व हेच अर्थ असतं. म्हणजे मी कोण हे जाणणं, म्हणजे मी परमात्माच आहे, त्याचाच आहे किंवा तोच माझ्या आत आहे, या धारणेनं जीवन व्यतीत करणं हा परमार्थातला स्वार्थ. आणि मी देह आहे तेव्हा देहाला लागणाऱ्या, माझ्या देहामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षा माझ्या पूर्ण व्हाव्यात यासाठी म्हणून लढत करणं हा व्यवहारिक. विश्वामित्र म्हणून त्याला वाटत होतं की मला ब्रह्मर्षी हे पद पाहिजे आहे, म्हणजे अमक्या अमक्या युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे आहे. ठीक आहे, त्यासाठी म्हणून परीक्षा ज्या द्याव्या लागतात दे. मग देव सुद्धा फार हुशार. ते काय म्हणले, आमचे गुरु वशिष्ठ आहेत, म्हणजे व्हाईस चान्सलरची जर इच्छा झाली त्या तर मग तुला ते मिळणार. विश्वामित्रांना वशिष्ठांनी त्याला गोड शब्दात सांगितलं काय की तुला बाबा तुझी जी अवस्था आहे आत्ताची, या अवस्थेचा म्हणजे पिंड तुझा जो आहे तो बदलावा लागला. म्हणजेच तुझं जे चित्त आहे ना, त्या चित्तावर अशा प्रकारचा संस्कार व्हायला पाहिजे की ज्या योगे ब्रह्मस्फुरण तिथं सुरू होईल. त्याशिवाय तू काय ब्रह्मर्षी होत नाहीस, वशिष्ठांनी सांगितलं. रागावला चिडला. अनेक तऱ्हेनं त्यांनी नाना प्रकार करून बघितले, झालं नाही. वशिष्ठाला मारायला गेल्यावर त्याला पुन्हा वाटलं की याला मारलं तर माझं कसं होईल, आणि अनुतप्त झाला. फार महत्वाचं आहे, अनुतप्त झाला. महाराजांनी काय सांगितलंय, सद्गुरुनाथ महाराजांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे गुरुचरित्राचं सार किंवा 27व्या अध्यायात आपण जे पाहिलं वेदांचे अध्याय, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले ब्राह्मण जेव्हा अनुतप्त झाले ना, तेव्हा मग त्यांचा देह जरी ब्रह्मराक्षसाचा झाला तरी सुद्धा पुन्हा त्याचा उद्धार आहे. म्हणजे पश्चाताप जर झाला खऱ्या अर्थानं, पश्चाताप म्हणजे काय हो, एक घटना प्रतिकूल घडली, पाप घडलं, पण पाप घडल्याबद्दल ते मनाला इतकं लागतं की मन वेदनामय होऊन जातं आणि मनामध्ये एक प्रकारचा वणवाच पेटतो की आता आपल्या हातनं हे घडले कशात. तेव्हा मन काय करतं, जिथं ते घडलेलं असतं पाप तिथंच त्याचं दहन केलं जातं. म्हणून पश्चात्तापामध्ये काय, दहन सुद्धा आपोआपच होतं. दहन होतं म्हणजे काय, ते बीजच नष्ट होतं. पाप बीज नष्ट करण्याची प्रक्रिया पश्चात्तापामध्ये आहे. विश्वामित्राला पश्चात्ताप झाल्याबरोबर वशिष्ठ मुनीने काय केलं, त्याच्याकडे पाहिलं. आता अशा प्रकारचे ब्रह्मविद्येनं परिप्लुत असलेले महात्मे जेव्हा दुसऱ्याकडे पाहतात तेव्हा काय घडतं, त्यांच्या दृष्टीमध्ये असं सामर्थ्य असतं की ज्याच्याकडे पाहतात त्याच्या ठिकाणी यांच्या ठिकाणचा जो संपन्न ब्रह्मभाव जो असतो तो प्रस्थापित करण्याचं त्या दृष्टीमध्ये सामर्थ्य असतं. ज्याच्याकडे पाहतात त्याच्या ठिकाणचे विद्येच्या बाबतीतले जे विकल्प आहेत ते विकल्प बाजूला करण्याचं सामर्थ्य त्या दृष्टीमध्ये असतं. आणि ज्याच्याकडे पाहतात
त्याच्या ठिकाणी परब्रह्माचं स्फुरण स्वाभाविकपणे कसं होईल त्याविषयी शक्ती देण्याचं सामर्थ्य अशा लोकांच्या दृष्टीमध्ये असतं. ती दृष्टी जी आहे, अशा सिद्ध पुरुषांची दृष्टी ब्राह्मी वृत्ती ज्याची झालेली आहे आणि प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे, अशा लोकांची दृष्टी काय करते तर ज्याच्याकडे पाहतात त्याचा प्रज्ञाचक्षु जागृत करते. आणखी काय करतात तर प्रज्ञा अशा तऱ्हेनं त्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित करतात की ज्या योगे संपूर्ण अज्ञान त्याचं नाहीसं होईल. आणि हे अज्ञान नाहीसं करण्याचं सामर्थ्य वशिष्ठांच्या अतिशय तपपरिप्लुत अशा मानसपिंडामध्ये असल्यामुळं आणि ते साक्षात परब्रह्मच असल्या कारणानं त्यांनी विश्वामित्रावर कृपा केली आणि विश्वामित्रातल्या देहातले जे परमाणू आहेत, अणू जे आहेत, सगळ्यात बदल घडवून आणला आणि त्याला ब्रह्मऋषी म्हणून हाक मारली. सद्गुरुनाथ महाराजांनी त्याला ही गोष्ट सांगितली. कशासाठी सांगितली? त्याच्या एकट्यासाठी सांगितलेलं नाही. जेव्हा ब्रह्मविद्या प्रगट होत असते तेव्हा ब्रह्मविद्येची व्याप्तीच अनंत कोटी ब्रह्मांडाला परिप्लुत करून घेईल अशा प्रकारची असल्या कारण सगळ्यांना समजावं. गुरुचरित्र आपल्याला वाटते की 400-450 वर्षापूर्वी या घटना घडलेल्या आहेत, आता ते कालबाह्य झालेलं आहे लोक म्हणतात. पण कालबाह्य केव्हा? जेव्हा आपली बुद्धी ज्या कालापर्यंत चालते तेवढीच आपली बुद्धी असते. काल अनादि आणि अनंत आहे. कालाच्या बाह्य काहीच होत नाही, कधीच होत नाही. वादाचा विषय करायचा नाही, प्रेमानं बघायचं इकडं. कारण वाद सुरू झाला की त्यातनं विसंवादित्व आणि वादच आयुष्यात वाढत राहतो आणि दुःखमय आयुष्य होऊन जातं. आपण आनंदासाठी हा अभ्यास, हा विचार करतो, त्या दृष्टीनं विचार करावा. नाही म्हणल्यानंतर आपल्या विश्वामित्राला जेव्हा ब्रह्मर्षी म्हणून वशिष्ठाने हाक मारली तेव्हा त्याला जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे. कारण सद्गुरू जो जगद्गुरू आहे, सद्गुरू जो आहे, त्यांनी अतिशय प्रेमानं हाक मारणं, त्या हाकेचं सामर्थ्य फार मोठं असतं. तुम्हाला सांगतो, सर्व विश्वातला आनंद, त्या आनंदाचा विग्रह व्हावा आणि त्या आनंदाचा विग्रह अशा सिद्ध पुरुषाच्या अंतःकरणातनं प्रगट व्हावा, शब्दांकित व्हावा आणि तो शब्दांकित झाल्यानंतर तो आनंदाचा लोट ऐकणाऱ्याच्या शरीरामध्ये त्याच्या सर्व इंद्रियातनं अगदी स्थित व्हावा तशी परिस्थिती झाली आणि विश्वामित्राला आनंद झाला. तसं महाराजांनी याला काय सांगितलं? बाबा रे, तुझी ही जी अवस्था आहे, या अवस्थेसाठी खऱ्या अर्थानं ही प्राप्त करून घ्यायची असेल सतत, तर त्यासाठी थोडंसं आपलं जे कर्म आहे त्या कर्माचे आपणच धनी असतो. मायावरणाखालचा आमचा तो नियम आहे. तर ते नियम काही मोडल्यामुळं अशी गती तुला प्राप्त झाली. तो सुद्धा हुशार होता. तो म्हणला आम्ही नियम मोडले, पण आता तुम्ही भेटला की तुम्ही भेटल्यावर मग काय आहे म्हणला, आम्ही वाटेल ते केलं असेल. काय तुम्ही भेटल्यावर जगद्गुरूच्या अनुग्रहे पुनीत सगळं होतं असं शास्त्र ऐकणे. तेही सद्गुरुनाथ महाराजांनी मनातल्या मनात मान्य केलं असेल, पण प्रगट का करत नाही? तर तुम्हाला सांगतो की ज्या विश्वातले नियम जे आहेत ते नियम मोडू नयेत. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि फारसा त्या गोष्टीचा उल्लेख न करता त्यांनी त्याला काय म्हणले, एका लुब्धका पाचारा, लोभी मनुष्य आहे त्याला बोलवा कोणात. अहो, मनुष्याचं शरीर जे आहे ना, या शरीरातनं नाना प्रकारचे गंध प्रगट होत असतात.
म्हणून बघा, देवतेच्या म्हणजे देवळामध्ये सुद्धा आपल्या शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, मूर्तींवर सुद्धा संस्कार होत असतात, अनुकूल आणि प्रतिकूल. म्हणून आपल्या शास्त्रानं देवता गंध निबर्हण या नावाचा एक विधी सांगितलेला आहे. असं म्हणले, आता सद्गुरुनाथ महाराज म्हटले माझ्याच कृपेनं हा झालेला आहे, आणि भस्म जे त्यांनी अभिमंत्रित करून त्याच्या अंगाला लावलेलं होतं, त्या भस्मानं तो देह पुनीत झाल्यानंतर त्या देहाची एक वेगळी अवस्था झालेली होती. तेव्हा त्यांनी त्या लोभी एका व्यापाऱ्याला बोलवलं आणि काय केलं तर त्याला म्हणलं, याच्या अंगावरचं भस्म तेवढं धुवून काढा. अंगावर पाणी ओतलं आणि भस्म त्याच्या अंगावरचं धुवून काढल्यानंतर तिथं त्याची पत्नी पोरं सगळे आलेली होती. त्या सगळ्यांना बघितल्याबरोबर याला सगळं विस्मरण झालेलं आहे इकडचं. आणि तो म्हणला, आता मी तो पत्नी वगैरे सगळ्यांच्यात जाऊन मिसळायला तयार झाला. आधी पत्नीनं त्याच्या सद्गुरूंना अशी विनंती केलेली होती की आमचं कसं होणार, जर का तुम्ही ह्याला याच अवस्थेत ठेवलं, संसार कोण करणार. संधारणा ज्या आहेत त्याच्या त्या जर अशाच राहिल्या तर आमच्या संसाराची गती काय. आपण कितीही ज्ञान, अज्ञान, विज्ञान या प्रकारच्या गोष्टी ऐकल्या, चर्चा केल्या, त्याच्यावर संवाद केले, तरी सुद्धा काय आहे की जी स्थिती मनुष्य अनुभवत असतो त्या स्थितीपासून वंचित व्हायला त्याला, कारण जीवाला काय असतं, सवय लागलेली असते. पशूंना सुद्धा अत्यंत नीच अशा प्रकारची अवस्था भोगत असला, गटारात लोळत असला किंवा कशाही अवस्थेत असला, ते ज्याचा त्याला जीव प्यारा असतो आणि ज्या देहाच्या आश्रयानं तो जीव जगत असतो तो देह त्याला प्रिय असतो, तो कसाही असतो. त्यामुळं काय झालं, अवस्था पाहत त्याला ते अवस्था पुन्हा मूळ अवस्थेप्रत नेल्यानंतर तो म्हटला, आमचा संसार आम्हाला बरा आहे, पत्नी, मुलं, आणि लगेच त्यांच्यात जाऊन मिसळला. आणि हे सगळं आश्चर्य जे आहे, 28व्या अध्यायाच्या अंती ही घटना घडलेली आहे. आणि सगळं घडल्यानंतर सद्गुरुनाथ महाराजांची तिथं काही भक्त होते. त्या भक्तांना सुद्धा परम आश्चर्य वाटलं, ही घटना घडलीच कशी. आत्ता तर म्हणले तो ज्ञानी, आत्ता अज्ञानी, ही गुरुलीला आहे. असं घडत नाही असं नाही, पुष्कळशा अशा घटना घडल्याचे पुरावे आहेत. एक सुंदर पुस्तक आहे, योग सिद्धी आणि ईश्वर साक्षात्कार, आपण जरूर वाचावं. त्याचे लेखक काय, डॉक्टर वी म भट. दुसरा एक ग्रंथ आहे, अज्ञाताचा शोध आणि बोध. हे ग्रंथ आता मिळतात का नाही याचा विशेष मी विचार केला नाही. पूर्वी कधी ते 1968-69 साली, 72-73 साली माझ्या डोळ्याखालनंही गेले होते. पण त्याच्यामध्ये या गोष्टींचं विवरण आपणाला पाहायला मिळेल. आणि हे विवरण जे आहे ते केवळ अज्ञानमूलक आहे असं मानता येणार नाही. आपण अष्टांग योगाच्या बाबतीत कोलटकरांचं जे पुस्तक आहे, पातंजल योग सूत्र, कळायला थोडंसं अवघड आहे. थोडीशी भाषा जी आहे संस्कृतजन्य भाषा असल्या कारणानं लक्षात येणं अवघड होतं. पण तरीसुद्धा या ग्रंथांवर आपण जर विचार केला आणि गुरुचरित्रांतर्गत जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तर आपणाला थोडंसं त्याच्या मागचं अधिष्ठान लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि समजा आपल्या डोक्याला अजिबात त्रास नको आहे, चैनीचा मार्ग आपल्याला सांगून ठेवतो. चैनीचा मार्ग कोणता, तर कुणाच्याच नादाला लागेल, कुठल्या महाराजाकडे, जिवंत महाराजाकडे जायचंच नाही, कुठल्या काय गरज नाही जायची. आपले जे वाडीचे दत्त महाराज, ज्यांच्यावर गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, ज्यांचं ते चरित्र आहे,
किंवा अक्कलकोटला स्वामी महाराज त्यांच्या समाधीमध्ये आहेत अशी धारणा करायची, किंवा जो सत्पुरुष आपणाला आवडेल त्याच्या अनुसंधानात आपण जर राहिलात तर या ज्ञानवार्ता पुस्तकातनं वाचण्यापेक्षा आपल्या अंतःकरणात प्रगट होत राहतील. अनुभव घ्या. आपण थोडंसं तप करा, प्रेम करायला शिका. आपण प्रेम करत नाही असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्या विविध वृत्ती आहेत त्या वृत्तीमध्ये प्रेमभाव सुद्धा आहेत. टेंबे स्वामी महाराजांनी सद्गुरुनाथ महाराजांची स्तुती करत असताना एक रचना इतकी सुंदर केलेली आहे. एकच दोनच ओळी आपण ऐकत. करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिरबुन या मन. भगवंता, अत्यंत प्रेमानं करीतो प्रेमे तुझं निरंजन म्हणजे कोणत्याही प्रकारचं कश्मल किंवा दोष न ठेवता स्थिर मनानं, अत्यंत प्रेमभावानं, ज्या प्रेमभावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही अशा अवस्थेतून करीतो प्रेमे तुझं निरांजन स्थिरबुनिया मन. दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे तुझं निरांजन स्थिरबुनिया मन. या पुढचं विवेचन पुढच्या व्याख्यानात करायचं आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल